नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता गिरिजा सावीला म्हणत असते की गरम पाणी आणून तू आमची दोन बोटं बाजूला करशील ग, पण आमचा हात एकमेकांच्या हातातून तू कधीच दूर करू शकणार नाही, कळलं का? तेव्हा रुद्र आता गिरिजाचं बोलणं ऐकून इम्प्रेस होतो आणि म्हणतो, अरे वा, खूपच छान. तो म्हणतो की चला चला, बोटं आता सोडवायला हवीत ना. तेव्हा इथे वासंती म्हणते, तुम्ही दोघे जण थांबा, मी गरम पाणी करून आणते, तुमची बोटं त्याच्यामध्ये बुडवा, म्हणजे ती एकमेकांपासून दूर होतील. तेव्हा उर्वशी म्हणत असते, अरे काय हे रुद्र, अरे त्या पतंगाची कशाला काळजी करतोयस, तो पतंग खेचून बाजूला काढ ना. तेव्हा रुद्र म्हणतो, अगं आत्या असं काय बोलतेस, आमचा पतंग फाटेल ना, मला पतंगसुद्धा फाडायचं नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र मग आपण काय असंच उभं राहायचं का आता? तेव्हा उर्वशी म्हणते, जाऊ दे ना, एक पतंग फाटला तर काय होतंय? तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नाही, हा पतंग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा सावी म्हणत असते, मला तर इतका राग आलाय, असं वाटतंय ना हिचं बोटच कापून टाकावं. तेव्हा उर्वशी म्हणते, नाहीतर काय. तर इथे देवकी आता धावत पडत त्या गावातून बाहेर पडत असते, नागेश्वराची माणसं तिला पकडतील म्हणून. तेव्हा तिथे श्री येतो आणि तो काकूंना धडकतो. तो म्हणतो, अहो मावशी, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला तर आम्ही आश्रमामध्ये घेऊन गेलो होतो ना, आपल्या संस्थेमध्ये, मग तुम्ही इथे का आलात बरं? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिथे दिसला नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला कुठे कुठे शोधलं. हे बघा, तुम्ही आता कुठे जाताय? तुम्हाला तुमचं घर आठवलं का? कुठे आहे तुमचं घर? तेव्हा इथे आता देवकी म्हणत असते, माझं घर तर जळलं, मला घर नाही आहे. तेव्हा श्री म्हणतो, काय, तुमचं घर जळलं? तुम्हाला घरदार नाही आहे का? मग तुम्ही कुठे जाताय? हे बघा, तुम्ही कुठेही जाऊ नका, चला माझ्याबरोबर चला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंती आलेली असते. ती म्हणते, हे घ्या, गरम पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये तुमची बोटं सोडा बरं, म्हणजे तुमच्या हाताला चिकटलेला हा पतंगसुद्धा निघेल आणि तो ग्लूसुद्धा बाजूला होईल. तेव्हा रुद्र आपल्या मनामध्ये म्हणत असतो की आईसाहेब, खरं सांगू का, मला आता हे अडकणं आवडायला लागले. तेव्हा उर्वशी म्हणत असते, अरे रुद्र, आता बघत काय बसलायस, त्या पाण्यामध्ये टाक ना हात आणि हो ना बाजूला लवकर. तेव्हा रुद्र म्हणत असतो, अगं आत्या असं काय बोलतेस तू, पाण्यामध्ये हात काय टाक, पतंग खराब होईल ना, आणि मला पतंग खराब होऊ द्यायचा नाही आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, रुद्र आता पतंग बघत बसलं तर आपल्याला दिवसभर असंच थांबावं लागेल. तेव्हा उर्वशी म्हणत असते की तुला कळत नाही का, अरे ते पतंगाला काय पकडत बसलायस, दुसरे काय पतंग नाही आहेत का आपल्याकडे, चल जाऊ दे, फाटू देतो. तेव्हा इथे रुद्र चिडतो आणि म्हणतो, आत्या अगं असं काय बोलतेस तू की पतंग जाऊ दे म्हणून, हा पतंग मी अजिबात फाटू देणार नाही आहे, हा आम्ही दोघांनी बनवलेला पतंग आहे, तो फाटणार नाही. आणि हा पतंग आम्ही दोघांनी बनवलेला पहिला पतंग आहे ना, मग तुम्ही फाटू कसा देईन, आम्ही दोघे जण अडकलोय त्याला. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला कळतं की इथे रुद्रला हा पतंग का फाटू द्यायचा नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, श्री म्हणत असतो, अहो मावशी, चला ना माझ्याबरोबर, तुम्ही संस्थेमध्ये चला. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अचानकपणे निघून गेल्यानंतर रुद्रला तुमची किती काळजी वाटत होती. रुद्रने तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. हे बघा, आता तुम्ही माझ्याबरोबर आलात ना, की रुद्रला सुद्धा छान वाटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वासंती म्हणत असते, अरे रुद्र, तुला पतंग फाटू द्यायचा नाही आहे, मग तुला काही दिवसभर आता गिरिजाबरोबर असंच इकडे तिकडे फिरायचं आहे का? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, आईसाहेब, अहो बरोबर बोलताय तुम्ही, मला संस्थेमध्ये जायचं आहे. तेव्हा वासंती म्हणते, मग आता संस्थेमध्ये जायचं आहे, मग काय गिरिजाला घेऊन जातोस की काय? गिरिजाला सुद्धा तुझ्याबरोबर यावं लागेल, तिचा हात चिकटलाय ना. तेव्हा रुद्र म्हणतो, हो ते पण बरोबरच आहे, मग चला गिरिजा माझ्याबरोबर. गिरिजा म्हणते, रुद्र अहो काही काय बोलताय, मला घरामध्ये कामं आहेत, हळदी कुंकू आहे ना, मला तयारी करायची आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, हो का, मग एक काम करा, आत्या आणि आई, तुम्ही दोघीजणी हळदी कुंकू उरकून घ्या, इथे आता गिरिजाला नाही जमणार, त्या माझ्याबरोबर येत आहेत ना. तेव्हा इथे उर्वशी म्हणते, रुद्र अरे हळदी कुंकू माझं नाही आहे, तिचं आहे, काही बोलतो आपला, आणि ती आता रागाने तिथून निघून जाते. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, रुद्र अरे लग्नानंतरची गिरिजाची पहिली आता इथे संक्रांती आहे, हळदी कुंकू आहे, त्यामुळे तिला तर इथे थांबावंच लागेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो, अरे हां, लग्नानंतरची पहिली इथे संक्रांत आहे नाही का, बरोबर बोलताय तुम्ही आईसाहेब. तर इथे श्री म्हणत असतो, अहो मावशी, असं का करताय तुम्ही, का हट्ट करताय, मी तुम्हाला एकटीला जाऊसुद्धा जेवू शकत नाही, तुमचं घरदार नाही आहे ना, मग तुम्ही का हट्ट करताय, चला ना माझ्याबरोबर संस्थेमध्ये, तिथे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही.
तुम्हाला कसली भीती वाटते का? तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? हे बघा, तुम्ही कुणालाही घाबरू नका. मी आणि रुद्र आहे ना, आणि संस्थेमध्ये बाकीच्या सुद्धा बायका आहेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही चला बरं माझ्याबरोबर, आणि नाही आलात ना तर मी इथेच बसून राहीन. बसू का, मी इथे बसू? तेव्हा इथे देवकी म्हणते की आता मला याच्याबरोबर जावं लागेल, पण त्या रुद्राने मला त्या नागेश्वरासमोर उभं केलं तर? तेव्हा प्रेक्षकांनो, देवकी श्रीबरोबर जायला तयार होते. तर इथे रुद्र म्हणत असतो की आईसाहेब, मला ना माझ्या रूममधून काही वस्तू आणायच्या आहेत. तेव्हा मी गिरिजाला जरा माझ्याबरोबर घेऊन जातो हां. आणि तो गिरिजाला आता रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो, या गिरिजा, ही आहे माझी रूम. म्हणजे आता तुम्ही माझ्या रूममध्ये राहताय ना, म्हणून मी इथे शिफ्ट झालो आहे. मग ही माझीच रूम झाली ना? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा, मी त्या लहान मुलांसाठी ना काही वस्तू आणल्यात, पण त्या कुठे ठेवल्यात मला कळतच नाही आहे. कुठे आहे बरं तो बॉक्स? तेव्हा गिरिजा म्हणते, बॉक्स आहे ना, मग कपाटामध्ये असेल, चला आपण कपाटामध्ये बघूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मावशी आलेल्या असतात. तेव्हा श्री म्हणतो, आता कसं आलात तुम्ही? तुम्हाला इथे कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. अहो, सगळेजण लक्ष ठेवायला आहेत तुमच्यावर. हे घ्या, कपड्यांचं गाठोडं घ्या. रुद्र आता थोड्या वेळातच येईल. तुम्हाला बघून त्याला खूप आनंद होईल, आणि इथे तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही आहे. सगळं काही मिळेल तुम्हाला. तेव्हा देवकी म्हणत असते की हा रुद्र नक्की कोण आहे नागेश्वराचा? मला त्या नागेश्वरची भीती वाटते, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता कपाट उघडते आणि म्हणत असते की याच्यामध्ये तुम्ही बॉक्स ठेवलेला आहे, पण कुठे आहे? कपाटामध्ये तर कुठलाच बॉक्स दिसत नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, हो का? कपाटामध्ये बॉक्स नाही आहे, मग मी कुठे ठेवला आहे? माझ्या काही लक्षातच येत नाही आहे. कुठे ठेवला आहे बरं? आणि तो आता सगळीकडे शोधण्याचं नाटक करत असतो. तेव्हा इथे श्री म्हणत असतो की हे बघा संगीताताई, काकू आत्ताच इथे आल्यात, मी त्यांना घेऊन आलो आहे. त्यांना काय हवं नको ते बघा, त्यांची काळजी घ्या आणि त्यांना कुठेही जाऊ देऊ नका. तेव्हा इथे संगीताताई म्हणत असतात की ही बघा, मुलांची खेळणी आली. तेव्हा बाकीच्या काकू येतात आणि म्हणतात, खरंच रुद्रसाहेब किती करतात ना मुलांसाठी. त्यांच्यासाठी एवढी खेळणी आणली, कपडे आणले, आणि आता संक्रांत आहे म्हणून त्यांच्यासाठी इथे तिळगुळाचे लाडूसुद्धा मागवलेत आणि खाऊसुद्धा मागवला आहे. हल्ली कोण करतो कुणासाठी एवढं? मी सुद्धा, मला घरदार नव्हतं, मला इथे नोकरी दिली आणि हवं ते मला सगळं इथे मिळतंय. कशाला जाऊ मी आता ही संस्था सोडून? आणि खरंच एवढा मोठ्या घरातला मुलगा आहे, पण इथे सगळ्यांची काळजी घेतात, सगळ्यांना काय हवं नको ते बघतात. तेव्हा इथे रुद्रबद्दल आता देवकी सगळं चांगलंच ऐकत असते. तेव्हा देवकी म्हणते की रुद्र जर एवढा चांगला मुलगा आहे, तर मग तो त्या नागेश्वर घोरपडेबरोबर काय करत होता? मग नागेश्वर घोरपडेसुद्धा रुद्रला फसवत तर नाही आहे ना? रुद्रला त्रास तर देत नाही आहे ना? असा विचार आता देवकी करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गिरिजा आजूबाजूला बघत असताना रुद्र मुद्दामूनच गिरिजाला सांगत नसतो की त्याने तो बॉक्स कुठे ठेवला आहे, कारण त्याला गिरिजाबरोबर वेळ घालवायचा असतो, इकडे तिकडे फिरायचं असतं. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र तो बघा, बॉक्स तिथे ठेवलाय तुम्ही. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, अरे चा, भेटला का तुम्हाला? तो म्हणतो, अरे वा, भेटला का? चला चला तो काढूया. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, काढा काढा लवकर, तुमचा हात पोचेल तिथे. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही, पण नाही काढू शकत. तेव्हा गिरिजा म्हणते, का? रुद्र म्हणतो, कारण कसं आहे ना, जेव्हा तो बॉक्स मी ठेवला होता तेव्हा 2 हाताने ठेवला होता. आता तो 1 हाताने कसा काय निघणार आहे मला सांगा बरं? खाली पडेल, त्यातल्या वस्तू फुटतील ना? तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र, अहो पण आता 2 हात कुठून आणायचे आपण? माझा हातच पोचणार नाही आहे, हे बघा ना. तेव्हा रुद्र म्हणतो, असं कसं? मग तुम्हाला उडी मारावी लागेल. उडी मारा आणि हात लावा तिथे. तेव्हा गिरिजा म्हणते, काय उडी मारायची? नाही नाही बाबा, उड्या वगैरे मला नाही जमणार मारायला. तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी एखादा स्टूल वगैरे बघा. रुद्र म्हणतो, आता स्टूल कुठून आणायचा? तुम्हाला उडी मारावी लागेल, नाहीतर मग दिवसभर बसा असेच हाताला हात लावून. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नाही, बरं ठीक आहे, मी प्रयत्न करते उडी मारण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा उडी मारते, पण उडी मारत असताना तिचा आता तोल जातो आणि ती येऊन आता रुद्रच्या इथे बेडवरती पडते. रुद्र इथे खाली आणि इथे गिरिजा त्याच्यावरती पडलेली असते. दोघेजण एकमेकांकडे बघत असतात आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, सावीला आता आठवत असतं की कशा पद्धतीने रुद्र आणि गिरिजाचा हात एकमेकांना चिकटला होता. तेव्हा सावी म्हणत असते की मला तर ना त्या गिरिजाचा इतका राग आला होता, असं वाटत होतं तिची बोटं कापून टाकावी. तेव्हा उर्वशी म्हणते, हे सगळं तुझ्यामुळेच तर झालंय ना? कुणी अतिशहाणपणा करायला सांगितला होता? तो ग्ल्यू त्याला लावून त्या गिरिजाच्या हातामध्ये काय द्यायची गरज होती? आणि त्या रुद्रच्या बाजूला तिला का बसू दिलंस?
तेव्हा इथे आता सावी म्हणत असते, रुद्रने तिला तिच्या बाजूला बसवलं. आता मी काय करणार होते सांग बरं तू. तेव्हा उर्वशी म्हणते, मग मी जे सांगितलं होतं ना तेवढंच करायचं होतंस. अति शहाणपणा करायला नको होतास. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आणि इथे रुद्र आता एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर तो गिरिजाला लगेचच उठवतो आणि म्हणतो, सॉरी सॉरी गिरिजा, तुम्हाला लागलं तर नाही ना? सॉरी, मी तुम्हाला उडी मारायला सांगितली. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही मी ठीक आहे, तुम्हाला नाही लागलं ना? तेव्हा रुद्र म्हणतो, नाही मला नाही लागलं. तेव्हा सावी म्हणत असते की मला तर खूपच जास्त राग आला आहे. उर्वशी म्हणते, तुला तिचा बदला घ्यायचा आहे का? मग मी जे सांगते ना तेच ऐक आणि तेवढंच कर. स्वतःचं डोकं लावायला जाऊ नकोस, कळलं का? तेव्हा ती आता तिला एक प्लॅन समजावून सांगते. तेव्हा ते प्लॅन ऐकल्यानंतर सावी म्हणत असते की चला, म्हणजे याच्यामध्ये माझा असा फायदा काही नाही आहे, पण माझं नुकसानही काही नाही आहे. जे काही नुकसान होणार आहे ते त्या गिरिजाचंच होणार आहे. तिची चांगली फजिती होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावी म्हणत असते की रुद्र, काय तुम्ही पण इकडे तिकडे मला फिरवताय. तो बॉक्ससुद्धा निदान काढला नाहीत तुम्ही. तुम्ही आहे ना इथे एक काम करताय, म्हणजे बोटं सोडवण्याचा प्रयत्न करतच नाही तुम्ही. तुम्ही पतंग वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण बोटं सोडवण्याचा प्रयत्न करताय का? तेव्हा रुद्र म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही गिरिजा? मी इथे पतंग सोडवण्याचा, बोटं काढण्याचा प्रयत्न करत नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, काय प्रयत्न करताय तुम्ही? थोड्या वेळातच हळदी कुंकू आहे, मला सगळी तयारी करायची आहे. आपण असंच उभं राहायचं आहे का आता? तेव्हा नागेश्वर येतो आणि म्हणतो, अरे काय काय चिरंजीव चाललंय तरी काय तुमचं? तेव्हा रुद्र म्हणत असतो की आबासाहेब बघा ना, म्हणजे याला आहे ना, या पतंगाला स्ट्रॉंग असा ग्लू लागला होता आणि इथे आमच्या दोघांची सुद्धा बोटं चिकटून राहिलीत, ती निघतच नाही आहेत आता. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, अरे मग खेचून काढायचं ना, फाडायचा तो पतंग. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नको नको आबासाहेब, कसं आहे ना, पतंग फाडायचा नाही आहे मला. कारण का, तर मला हा पतंग खूपच महत्त्वाचा वाटतो आहे. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच बनवला आहे ना, तेव्हा तो आम्हाला फाडायचा नाही आहे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, ठीक आहे, मग आम्ही एक काम करतो, लायटरने आहे ना तुमच्या तिथे हाताजवळ असं धरतो की काय होईल, तो ग्ल्यू वितळून जाईल आणि तुमची बोटं सुटतील. थांबा, आम्ही तसंच करतो. तेव्हा इथे नागेश्वर आता लायटर काढतो, रुद्र आणि गिरिजाच्या हाताजवळ नेतो. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच्या हातातला जो ब्रेसलेट आहे तो बघितल्यानंतर गिरिजाला आठवण येते की हा ब्रेसलेट तिने लहानपणीसुद्धा बघितला होता. त्याला असणारे घुंगरू, ते वाजणारे घुंगरू तिला आता लक्षात येतात आणि ते सगळं चित्र तिच्या नजरेसमोर उभं राहतं आणि ती ओरडलेली असते की बाबा. तो शब्द तिला आठवतो, ती घाबरते आणि ती आता इथे रुद्रला मिठी मारते. रुद्रला मिठी मारते तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा काय झालं तुम्हाला? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, नाही काही नाही, मला भीती वाटते, तुम्ही मला सोडून जाऊ नका प्लीज. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अहो अहो सुनबाई, काय झालं तरी काय? अहो एवढं का घाबरलात तुम्ही ह्या लायटरला? अहो एवढीशी आग, ती लायटर सुरू केल्या केल्या असं काही घाबरलात जसं की भूकंप आलाय, काय झालं काय? तेव्हा इथे गिरिजा आता खूपच घाबरलेली असते. ती म्हणते, आग आग ती. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, काय तुम्हाला काय आगीची भीती वाटते की काय? अहो बोला सुनबाई बोला. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की आबासाहेब, मी काय म्हणतो, ते आता खूप घाबरलेत, आपण एक काम करूया, आपण त्यांच्याशी नंतर बोलूया. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो चालेल चालेल, मला काही घाई नाही आहे. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा काय झालं, तुम्ही का घाबरलात? चला तुम्ही रूममध्ये चला, थोडा वेळ आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आता गिरिजाला आपल्याबरोबर घेऊन जात असतो आणि तेव्हा इथे आता नागेश्वरला वाटत असतं की हिला आगीची भीती वाटते की काय, म्हणजे हिला धडा जर शिकवायचा असेल तर आगीचा फायदा करून घ्यावा लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र गिरिजाला पाणी प्यायला देतो आणि तिला विचारत असतो की काय झालं गिरिजा, तुम्ही इतक्या का घाबरलात सांगा बरं? ती एवढीशी आग होती लायटरची आणि तुम्ही तिला इतके घाबरलात का म्हणून? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की मी त्या लायटरला घाबरले. रुद्र म्हणतो, का? माणूस कधी घाबरतो? जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटत असते, आग, पाणी, वीज. तुम्ही कशाला घाबरलात? ही एखादी जरी गोष्ट माणसाला ट्रिगर करते ना, तेव्हाच तो घाबरतो. तुमच्या बाबतीत असं काही आहे का? तेव्हा इथे गिरिजाला आठवते ती आग. ती म्हणते, आग, मला आगीची भीती वाटली. तेव्हा रुद्र म्हणतो, आग, पण का? नक्की असं काय घडलं होतं म्हणून तुम्ही आगीला घाबरलात? तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता गिरिजा खूपच छान तयार झालेली असते. तिने त्या हलव्याचे दागिने घातलेले असतात आणि हलव्याच्या दागिन्यांमध्ये गिरिजा खूप सुंदर आणि उठून दिसत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाच्या वडिलांचा फोटो इथे लावण्यात आलेला असतो. आलेल्या बायका म्हणत असतात, काय गं गिरिजा, आम्हाला इथे तुझ्या हळदी कुंकूला बोलवलंयस की तुझ्या वडिलांच्या शोकसभेसाठी बोलवलेस?
तेव्हा गिरिजाला वाईट वाटतं. तेव्हा उर्वशी म्हणते, नाहीतर काय, इथे आजच्या चांगल्या दिवशी, मंगलमयी दिवशी तिने तिच्या वडिलांचा हा फोटो लावलाय आणि त्याला हारसुद्धा घातलाय. याला काहीतरी अर्थ आहे का? तेव्हा वासंती येते आणि म्हणते की का अर्थ नाही आहे? तिच्या वडिलांचा आशीर्वाद नको का तिला? लग्नानंतरची तिची पहिली संक्रांत, पहिला हळदी कुंकू आहे. माहेरचं कुणी नसल्यामुळे तिच्या वडिलांचा तिथे फोटो लावलाय गिरिजाला आशीर्वाद देण्यासाठी आणि तो फोटो मी लावलाय. त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. माणूस जिवंत असतो तेव्हा तो चांगला आशीर्वाद देत असतो आणि तो सोबत नसल्यानंतर त्याचा फोटोही लावायचा नाही, याला काय म्हणतात? तेव्हा गिरिजा आता उर्वशीला हळदी कुंकू लावते आणि म्हणते, कसं आहे ना आत्याबाई, आता आम्ही दोघी जणी सासू आणि सून एकत्र आहोत. त्यामुळे तिळगुळ घ्या आणि जेवढं शक्य होईल तेवढं निदान आमच्याशी गोडच बोला. नाहीतर आम्ही दोघी जणी एकत्र आहोत, तुम्हाला पुरून उरू, असं आता उर्वशीला गिरिजा चांगल्या भाषेत सांगते. तर इथे आता संस्थेच्या ठिकाणी पोलीस येतात आणि रुद्रला म्हणत असतात की रुद्र घोरपडे, आम्ही तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलो आहे, कारण तुम्ही जो इथे खेळण्यांचा टेम्पो पाठवून दिला आहे त्याच्या आतमध्ये इथे दारूची तुम्ही तस्करी केलेली आहे, त्याच्यामध्ये दारूचे बॉक्सेस आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलो आहे, असे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. तेव्हा रुद्र आणि गिरिजा या दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.